हे पहा, इतकी सुंदर मिठाई बनवण्यासाठी मी 2 कलर मध्ये बनवलेली आहे. ही मिठाई बनवण्यासाठी नाही खव्याचा यूज केलेला आहे, नाही तुपाचा, नाही चासणीचा व गॅसचा तर अजिबातच उपयोग केलेला नाही. एकदम स्वादिष्ट मिठाई तयार होते. आपण मिठाईच्या दुकानामध्ये पाहतो ना, त्याही पेक्षा एकदम घरची ही मिठाई एकदम स्वच्छ व स्वादिष्ट. चला तर मग वाट कसली बघताय, रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लगेच मिठाई बनवायला घ्याल. चला तर मग इथे मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप साखर घेतलेली आहे. कोणताही 1 कप आपल्याला सेट करून घ्यायचा आहे व त्यामध्येच 2 वेलचीचे तुकडे टाकलेले आहे, वेलच्या टाकलेल्या आहे व आता आपल्याला हे साखरेबरोबरच मस्त ग्राइंड करून घ्यायचे आहे. एकदम फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे बघा. हे पहा, एकदम अशी फाईन पावडर झालेली आहे, एकदम छान झालेली आहे. तुम्ही पाहू शकता बघा, एकदम छान अशी झालेली आहे, मस्त झालेली आहे बघा. इथे आपल्याला काही कुकिंग सुद्धा करायचं नाही. तुमचे भाऊ एकदम ही मिठाई जर खाल्ली ना तर एकदमच खुश होऊन जातील. तर रक्षाबंधन स्पेशल ही मिठाई आहे, तर जरूर करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. व मिठाई तयार झाल्यानंतर कशी वाटली तुम्हाला ही मिठाई तर मला कमेंट करायला विसरू नका. आता इथे मी रेडीमेडच पनीर घेतलेलं आहे. आजकाल सगळीकडेच मिळतं हे आपल्याला. तर हे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे व याचे छोटे छोटे क्यूब्स मी करून घेतलेले आहे बघा. असे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये, जिथे आपण साखर आपली बारीक केलेली आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे. पूर्ण असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे बघा. आता इथे आपल्याला घरी पनीर सुद्धा करायची गरज नाही, रेडीमेडच मिळतं. त्यानंतर मी इथे 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे. याने टेस्ट खूप सुंदर येते, खूप छान येतं आणि आपली मिठाईची क्वांटिटी देखील वाढते. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला पुन्हा मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा. आता ही ग्राइंड करून पहा, किती छान असं मिक्स झालेलं आहे. तुम्ही हाताने करू शकता, पण मिक्सर मधून जर केलं तर खूपच छान ग्राइंड होते. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे सगळं मिश्रण मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे बघा. किती छान आणि एकदम मस्त झालेलं आहे. थोडंसं हाताने देखील आणि चमच्याने देखील असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा. बाइंडिंग पण खूप छान आलेलं आहे याला. आता मी इथे जो आपण कप सेट केलेला आहे त्याच कपने मी इथे 1 कप मिल्क पावडर टाकून घेते आहे बघा. 1 कप मिल्क पावडरने देखील आपल्याला एकदम छान अशी टेस्ट येते. खव्याची सुद्धा गरज लागत नाही, पण हे मिश्रण अगदी खव्यासारखंच लागतं आपल्याला, इतकं छान लागतं. आता यामध्ये मी काही पिस्त्याचे तुकडे करून ठेवलेले आहे बारीक बारीक, तर ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. याने पण खाताना देखील आपल्याला खूप सुंदर अशी दातांमध्ये जेव्हा ते पिस्त्याचे तुकडे येतात तेव्हा खूपच सुंदर लागतात बघा. आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम छान असं बाइंडिंग आलेलं आहे. आता यामध्ये मी अगदी दुधाची गरज असेल तर टाकायचं आहे. इथे मी गरम दुधामध्ये केशर टाकलेलं होतं भिजायला, तर अगदी थोडंसं दूध म्हणजे 2 टीस्पूनच मी इथं दूध टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला गरज असेल तर टाका. इथे मी आता छान मस्त मिक्स करून घेतलेला आहे व याचा छान असा रोल तयार झालेला आहे. आता यातला मी थोडासा भाग काढून घेणार आहे, कारण मी हा डबल कलर मध्ये करणार आहे. तुम्हाला जो आवडेल तो कलर यामध्ये तुम्ही टाकू शकता. हा जो छोटासा मी भाग काढलेला आहे यामध्ये मी थोडासा कलर मिक्स करून घेणार आहे आणि मोठा भाग मी तसाच ठेवणार आहे. आता यामध्ये मी रेड कलर टाकत आहे, ऑरेंज रेड कलर टाकून घेत आहे, म्हणजे मिठाई आपली 2 कलर मध्ये खूपच सुंदर दिसते बघा. अशी बाजारामध्ये किंवा अशी मिठाईच्या दुकानामध्ये मिळते ना, तुम्ही पाहिली पण असेल कधी, एकदम छान अगदी तशीच आपली ही मिठाई तयार होणार आहे. आता हा जो मोठा तुकडा आहे इथे बटर पेपरवर मी त्याला अगदी व्यवस्थित स्प्रेड करून घेत आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित असं लाटून घेत आहे. पाहू शकता तुम्ही बघा, एकदम छान असा पातळ लाटून घ्यायचा आहे, जास्त पातळ पण नाही. आणि हा लाटल्यानंतर मात्र आपल्याला त्यानंतर यामध्ये जो आपण कलर करून ठेवले मिठाईचा रोल आहे तो आपण यामध्ये ठेवून घ्यायचा आहे बघा अगदी. आणि हा दोन्ही साइडने आपल्याला व्यवस्थित असा कव्हर करून घ्यायचा आहे बघा. आता दोन्ही साइडने आपल्याला व्यवस्थित असा कव्हर करून घ्यायचा आहे, एकदम दाबून असा व्यवस्थित पहा. आता दुसरी साइड पण आपल्याला अशी कव्हर करून घ्यायची आहे
म्हणजे जो कलर केलेली जी मिठाई आहे आपण त्यामध्ये टाकलेलं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित आपल्याला असं कव्हर करून घ्यायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असा रोल हा फिरवून घ्यायचा आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम छान असा मस्त सेट व्हायला पाहिजे तो. त्यानंतर मात्र मी आता याला फॉइल पेपर, ॲल्युमिनियम फॉइल पेपर जो आहे तो लावून घेणार आहे. बघा आता त्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि आता तो व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे. आणि इथे देखील मी काही पिस्त्याचे काप घेतलेले आहे ते यामध्ये लावून घेणार आहे. त्याने काय होतं की आपली मिठाई दिसायला पण एकदम छान दिसते. एकदम विकतची मिठाई आणतो तशीच दिसते आणि खाण्यासाठी पण खूपच छान लागतात ते पिस्त्याचे तुकडे. त्यामुळे मी ते आता टाकून घेत आहे यावर. पहा आता हा व्यवस्थित रोल झालेला आहे. पुन्हा आता असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि त्यावर मात्र पिस्त्याचे तुकडे आपण टाकू शकतो. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाका आणि पिस्त्याचेच काय तुम्ही काजू किंवा बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये टाकू शकतात. बघा आता मी यामध्ये टाकून घेत आहे. एकदम सुंदर एकदम छान दिसतात हे. अशा प्रकारे चारही बाजूला म्हणजे आता तिन्ही बाजूला आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे. काही मी ॲल्युमिनियम फॉइलवर पण टाकून घेत आहे म्हणजे आपण जर रोल केला तर तो चारही बाजूनी तो लागेल. हे बघा आता हे सगळे मी टाकून घेत आहे. हे टाकते आहे तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. हे बघा आता ही छान अशी व्यवस्थित मी रोल करून घेतलेला आहे. बघा असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि हा आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, फ्रीजरमध्ये नाही. 1 ते 1.5 तास सेट करायला आपल्याला ठेवून द्यायचा आहे. बघा आता मी हा फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. आता 1 ते 1.5 तासानंतर आपण हा पुन्हा काढायचा आहे. बघा आता 1 ते 1.5 तासानंतर मी काढलेला आहे. एकदम छान व्यवस्थित सेट झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला व्यवस्थित त्याला कट करून घ्यायचं आहे. तर मी आता अर्धाच कट करणार आहे. पहा एकदम छान आणि व्यवस्थित सेट झाल्यानंतर एकदम छान असा तो कट होणार आहे. आता यावरचा जो ॲल्युमिनियम फॉइल पेपर जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. हा डबल कलर मध्ये झालेला आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही सिंगल कलर मध्ये देखील करू शकता किंवा तुम्हाला आवडेल त्या कलर मध्ये देखील तुम्ही करू शकता. आता इथे मी हा सगळा पेपर काढून घेणार आहे. बघा आता इथे मी चांदीचा वर्क लावून घेणार आहे. बघा तो पण ऑप्शनल आहे, पण आपल्याला आता आपण जेव्हा विकत मिठाई आणतो तर त्यावर लावलेला असतो तर ती अगदी छान वाटतं आपल्याला की नाही. मस्त आपण जसा विकत आणतो तसंच घरी तयार करायचं आहे म्हणून मग मी हा लावून घेत आहे. तुम्ही पाहू शकता इथे माझ्या मुलाला पण देखील खूप आवडतंय असं लावायला. त्याच्यामुळे तो पण देखील मला मदत करत आहे कारण त्याला खूप अशी उत्सुकता आहे आणि खाऊन पण बघायची खूपच छान उत्सुकता आहे. त्याच्यामुळे तो पण आता हे लावून घेत आहे. बघ आता हे सगळे मी कट करून घेत आहे. चला तर मग वाट कसली बघता, घ्या मग करायला. एकदम छान अशी मिठाई आपली तयार होते. बघा दिसते ना अगदी मार्केट सारखी. मग हा व्हिडिओ झाल्यानंतर बघितल्यानंतर लगेचच घ्या मग करायला. एकदम छान आणि मुलांना पण आवडते आणि घरची एकदम छान आपली स्वादिष्ट एकदम चविष्ट अशी आणि एकदम स्वच्छ हाताने आपण केलेली आहे आणि मटेरियल पण आपण एकदम छान असं वापरलेलं आहे आणि मार्केटमध्ये तर अगदी भेसळयुक्त आपल्याला मिठाई मिळते आजकाल. त्यामुळे आपण ही घरीच तयार करायची. बघा असे मी हे सगळे व्यवस्थित काप करून घेत आहे. बघा किती छान दिसत आहे. एकदम छान आपली मिठाई तयार झालेली आहे. मी तुम्हाला एक कट करून दाखवत आहे. एकदम छान अशी कट होत आहे आपली ती हाताने. एकदम मस्त खव्याची टेस्ट आहे. चला तर मग घ्या करायला. धन्यवाद.